Hi everyone, welcome again to another lecture of mathematical logic. This is our third lecture on mathematical logic. एक्सरसाइज 1.1 जे आपल्या नवीन सिलेबसमध्ये मॅथ्स 1मध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये 1.1 जी एक्सरसाइज आहे त्यातला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 कसे सॉल्व करायचे ते आपण आज इथे बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण फक्त सिम्बॉलिक फॉर्म काढायचे आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये सिम्बॉलिक फॉर्म काढून त्याचं ट्रूथ व्हॅल्यू परत काढायचे त्या स्टेटमेंट्सची. तर लेट अस स्टार्ट. सो क्वेश्चन कसा आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट घेतलेलं आहे 2 इज अन इवन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. बरं, अजून एक अँडच आहे का प्रत्येक वेळी कंजंक्शनसाठी? तर अँडला सिमिलर वर्ड्स कोणते? तर स्टील आहे, मोर ओव्हर आहे, येट आहे. हे जे काही वर्ड्स आहेत ते पण आपण अँड म्हणूनच वापरतो, म्हणजे अँडला ते सिमिलर आहेत वर्ड्स. ओके, सो आता फर्स्ट काय आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला पहिलं ह्या दोन स्टेटमेंट्सना एक अल्फाबेट द्यायचा आहे, अल्फाबेटने रिप्रेझेंट करायचं. सो लेट पी 2 is an even number. So P represents 2 is an even number. And Q is 25 is a perfect square. Okay. Now statement आपण त्याला एक एक symbol दिला, एक एक अल्फाबेट दिलं. Now we will see the truth value of this statement. 2 is an even number. Is it true or is it false? आपण बघितलंय की इफ इट इज अ स्टेटमेंट तर त्याला एकच काहीतरी असू शकतो, आयदर तो ट्रू असेल किंवा तो फॉल्स असेल. सो इज इट ट्रू और फॉल्स? येस, इट इज ट्रू. अँड व्हॉट अबाउट 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर? इज इट ट्रू और इज इट फॉल्स? येस, इट इज ट्रू. सो द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P and Q are T and T respectively म्हणजे P पण true आहे and Q is also true. Now we will see how to write this statement in symbolic form. The symbolic form is कसं असणार आहे? symbolic form and आहे, so it will be P and Q. P and Q. P represents the first and Q represents the second simple statement. Okay, now the last part, P and Q, we have to find out the truth value of the statement. ह्या स्टेटमेंट्स आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. काय ते स्टेटमेंट? P and Q is equal to P ची ट्रूथ व्हॅल्यू T, Q ची ट्रूथ व्हॅल्यू T. and we have seen in last lecture आपण पाहिलंय की true and true becomes true. So therefore the truth value of given statement is P. ओके, व्हेरी सिम्पल स्टेटमेंट. 2-3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. अजून एक, जर फक्त तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म विचारलं असेल तर P लिहायचा, Q लिहायचा आणि मग तेव्हा ट्रूथ व्हॅल्यू लिहायची गरज नाही आहे. डिरेक्टली तुम्ही फक्त हे सिम्बॉलिक फॉर्मचं जे काही आहे तेवढंच लिहायचं आहे, की म्हणजे हे P अँड Q अँड ओनली द सिम्बॉलिक फॉर्म. ओके, लेट अस सी अनदर वन एक्झाम्पल जिथे आपण डिसजंक्शन और वापरलेला आहे. सो क्वेश्चन इज लाईक ऑल फ्लावर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. सो आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं आपण रिप्रेझेंट करूया, राईट. सो P इज व्हॉट? ऑल फ्लावर्स आर रेड. And what is Q? Q is all cows are black. Okay. And now truth value लिहायची आपल्याला. नेक्स्ट स्टेप, the truth value of P and Q are काय बघा, all flowers are red. Is it necessary की सगळे फ्लावर्स रेडच असतील? No. So it is a false statement. And all cows are black. Is it so? सगळेच काउज ब्लॅक असतात का? नसतात. सो बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स. सो द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट्स आर F and F रिस्पेक्टिव्हली. ओके, आता सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन statement is P or Q.
P or Q as we are using or, so it is P or Q. Okay. आता ह्या स्टेटमेंटचा आपण ट्रूथ व्हॅल्यू किती आहे ते बघूया. ओके. सो इट विल बी व्हॉट P or Q is equal to false or false. दोन्ही स्टेटमेंट आपले false होते and both statements are false, so therefore false or false is false. Therefore the truth value of given statement is okay. Just take a quick screenshot. आता अजून काही आपण एक्झाम्पल्स बघूया. एक कंजंक्शनचं बघितलं, एक डिस्जंक्शनचं बघितलं. आता एक इफ देन आणि इफ एंड ओनली इफचं एक आपण बघूया. ओके. सो स्टेटमेंट असं आहे, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. सो नाव P Mumbai is in Maharashtra and Q is Delhi is the capital of India. तर एक तुमच्या लक्षात आलं असेल, इफ आणि देन हे मी इकडे स्टेटमेंटमध्ये लिहायला वापरत नाही आहे बिकॉज दे आर कनेक्टेड. जसं आपण अँड वापरत नव्हतो पी आणि क्यू मध्ये लिहायला किंवा ऑर वापरत नव्हतो तसंच. ओके. तेव्हा ही एक मिस्टेक करायची नाही आहे. जस्ट यू हॅव टू राईट द सिम्पल स्टेटमेंट्स. आता द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर. आता चेक करूया. मुंबई इज इन महाराष्ट्र. इज मुंबई इन महाराष्ट्र? येस इट इज. सो इट इज अ ट्रू स्टेटमेंट. दिल्ली इज द कैपिटल ऑफ इंडिया. इज इट? इज दिल्ली कैपिटल ऑफ इंडिया? येस. सो बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू. सो ट्रू and true respectively. Okay. Now the next part, which is we have to write it in symbolic form. The symbolic form of given statement is then statement है. So P implies Q. आता ह्या स्टेटमेंटचा आपण ट्रूथ व्हॅल्यू घेऊया. सो P therefore P implies Q is equal to true implies true, which is true. So therefore the truth value of given statement is T. Okay. Next example. Milk is white if and only if sun rises in the west. परत एकदा P काय? Just write what is P. P आहे milk is white and Q is sun rises in the west. ओके. पी आणि क्यू लिहून घेतलं. परत एकदा इफ अँड ओनली इफ हे लिहायचं नाही आहे बिकॉज इट इज अ कनेक्टिव्ह. लिहायची गरज नाही आहे, तुम्ही लिहायचं नाहीच आहे. अँड नाव द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर. चेक करूया. मिल्क इज व्हाईट. इज मिल्क व्हाईट? येस इट इज व्हाईट. सो इट इज ट्रू स्टेटमेंट. सन राइजेस इन द वेस्ट. पश्चिमेला सूर्य उगवतो का? नाही. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. So the truth value of P and Q are हे नीट लिहायचं आहे ट्रू अँड फॉल्स. कारण पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे. रिस्पेक्टिव्हली. ओके. सो द सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट स्टेप. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज P if and only if. बाय कंडिशनल आहे, डबल इम्प्लिकेशन आहे. सो P if and only if Q. याचं व्हॅल्यू काढूया. किती आहे बघूया. P if and only if Q is equal to true if and only if false. जस्ट रिकॉल. येस. इफ and only if ला कसं होतं, जर दोन्ही ट्रू तरच ट्रू
किंवा दोन्ही फॉल्स असतील तरच ते ट्रू असते. पण इथे एक ट्रू आणि एक फॉल्स असल्यामुळे द आन्सर इज फॉल्स. देअरफॉर द ट्रूथ value of given statement is false. Okay, just take a quick screenshot of this. क्वेश्चन नंबर 4 जो एक्सरसाइज 1.1चा आहे त्याच्यामध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. काय आहेत बघा. इफ स्टेटमेंट पी क्यू, इथे 4 स्टेटमेंट घेतले ना आता, पी क्यू आर आणि एस. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे, पी क्यू समजा ट्रू आहे असं म्हटलेलं आहे, पी क्यू इज ट्रू, आणि आर एस समजा जर फॉल्स असेल असं म्हटलेलं आहे. पीची व्हॅल्यू ट्रू आहे, क्यूची व्हॅल्यू आपल्याला स्टेटमेंट ते माहिती नाही पण त्याच्या नुसत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो पी आणि क्यू ट्रू आणि आर आणि एस कसे आहेत, फॉल्स. आणि आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत सिम्बॉलिक फॉर्ममधले आणि त्यांच्या व्हॅल्यूज काढायचे. इथे ट्रूथ टेबल फॉर्ममध्ये काढायचा नाही आहे पण आपल्याला व्हॅल्यूज त्यांच्या टाकायच्या आहेत कारण डायरेक्टली दिलेल्याच आहेत आपल्याला. ओके, सो लेट अस सी कसं सोडवायचं आहे. निगेशन ऑफ पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर निगेशन आर. सो आन्सर विल बी हियर. आता निगेशन ऑफ पी ऑर क्यू और निगेशन आर. सो आता काय यांच्या व्हॅल्यूज आहेत त्या बघूया. निगेशन ऑफ पीची व्हॅल्यू काय दिली आहे, पी इज ट्रू, निगेशन ऑफ ट्रू, अँड क्यूची व्हॅल्यू काय, क्यू इज ऑल्सो ट्रू, और निगेशन आरची व्हॅल्यू फॉल्स आहे. बघा समजून घ्या, जशा व्हॅल्यूज दिल्या आहेत क्वेश्चनमध्ये आम्ही टाकलेल्या आहेत. पीच्या जागेवर ट्रू, क्यूच्या जागेवर ट्रू, आर आणि एसच्या जागेवर असेल, एस नाही आता इथे, मग आर आहे फक्त त्याला फॉल्स. आता निगेशन ऑफ ट्रू, व्हॉट इज निगेशन ऑफ ट्रू, फॉल्स, राईट. और सॉरी अँड आधी हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. ओके, ट्रू और निगेशन ऑफ फॉल्स, फॉल्सचं निगेशन काय, ट्रू, सो विच इज इक्वल टू फॉल्स और ट्रू और ट्रू, बोथ ट्रू और ट्रू. और कसं आहे आठवा जरा पटकन रिकॉल. येस, ट्रू और ट्रू विल बी ट्रू. फॉल्स अँड ट्रू, फॉल्स अँड ट्रू, अँड इज डॉमिनेटिंग. दोन्ही ट्रू तरच ट्रू असणार आहे, अदरवाईज अँड हा फॉल्स होतो. आन्सर इज फॉल्स. सो द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. सोपं आहे ना. नेक्स्ट, आता इथे तसंच करायचं आहे. जस्ट राईट, स्टेटमेंट लिहिलेलं आहे. पीची व्हॅल्यू काय आहे, पी इज ट्रू, अँड निगेशन आरची व्हॅल्यू फॉल्स, गुड, अँड निगेशन क्यू, क्यूची व्हॅल्यू ट्रू, एसची व्हॅल्यू फॉल्स, which is equal to true, and negation of false will be true, and negation of true false or false. True and true, yes, both are true and is true, and false or false, answer is false. ट्रू अँड फॉल्स, इट विल बी फॉल्स. तुम्हाला काय आठवलं पाहिजे पटापट, जो ट्रूथ टेबल आपण लास्ट लेक्चर केलेला आहे तो तुम्हाला आठवला पाहिजे यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, सेम वे. निगेशन ऑफ ट्रू इम्प्लाइज ट्रू इफ एंड ओनली इफ फॉल्स अँड फॉल्स. सो निगेशन ऑफ ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू गोज टू ट्रू, आन्सर विल बी ट्रू. If and only if false and false, answer is false. What is negation of true, true's a negation, false. If and only if false, just recall, if and only false implies false, false is yes, true. This is the answer. So the symbolic form, the truth value of this statement is true. And last one, मला वाटतं हे तुम्हाला जमणार आहे. This is a homework for you. Just take a screenshot. So now the fifth question of exercise 1.1, write the negations. Very simple आहे अगदी. नॉट असेल तर ते काढायचा नॉट त्या स्टेटमेंट मधला. मी काय सांगते ते नीट ऐका. नॉट नसेल तर टाका आणि नॉट असेल तर तो काढा, एवढंच काम करायचं आहे. समजलेलं आहे. ओके, सो लेट अस सी. प्राइस इन्क्रीजेस, नॉट आहे का, नॉट नाही आहे. सो व्हॉट विल बी द निगेशन ऑफ दिस, प्राइस does not
किंवा डज नॉट लिहायचं नसेल तर नुसतं नॉट लिहिलं तरीही चालेल. प्राईस नॉट इन्क्रीजेस, बस. डिक्रीजेस लिहायचं नाही, कारण आहे तेही उत्तर बरोबर आहे, पण नॉट नाही आहे म्हणून ते टाका आणि असेल तर ते काढा. हे एवढं आपण काम करूया. ओके. नेक्स्ट, 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 1. सिम्पल. गुड. नेक्स्ट, तिरुपती. आता इथे नॉट आहे. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. याचं काय येणार? तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. गुड. आता एक हे फार महत्त्वाचं आहे. बरीचदा मुलांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की ह्याचं आन्सर कसं काढणार. 7 + 3 ग्रेटर दॅन 5 असेल तर ह्याचं निगेशन काय करायला जातात ते की 7 + 3 इज लेस दॅन 5 झालं. पण दिस इज रॉंग. वाय इट इज रॉंग नीट समजून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट. इनइक्वॅलिटीज या 3 प्रकारच्या आहेत. ओके. ह्याचं निगेशन कसं झालं? नॉट आहे काढलं, नसेल तर काढलं, असेल तर काढलं, नाही असेल तर टाकलं. दॅट वॉज सिम्पल. तर इथे निगेशन आहे बघा 3 इनइक्वॅलिटी, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल. ह्या 3 गोष्टी आहेत. त्यामुळे जर लेस दॅन नुसतं असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे नीट समजून घ्या. ग्रेटर दॅन जर असेल तर त्याचं निगेशन लेस दॅन आणि इक्वल असणार आहे. ओके. जर नुसता लेस दॅन असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे? ग्रेटर दॅन आणि इक्वल असणार आहे. ओके. आणि इक्वल असेल तर आपण बघितलं नॉट इक्वल केलं की झालं, त्याच्यामध्ये ती कंडिशन सोपी आहे. पण हे मात्र लक्षात ठेवा. पण ह्याचं निगेशन काय येणार आहे? क्लिअर. द निगेशन ऑफ दिस विल बी 7 + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. समजलं? ग्रेटर दॅनला नुसतं लेस दॅन घ्यायचं नाही, इक्वल पण तिथे घ्यायचा आहे. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट एक्सरसाइज 1.1. आपण इथे कंप्लीट केलेली आहे. होप सो तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत. जर व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लॉकडाऊनमध्ये अभ्यास कुठेही थांबवू नका. स्टे होम, स्टे सेफ.